श्री स्वामी समर्थ। 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 कथेचं नाव वडाच्या सावलीत बदललेलं आयुष्य। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ हा मंत्र शांतपणे हवेत पसरत होता। रात्र शांत होती, वारा थांबलेला होता आणि वेळ जणू थोडा थांबली होती। अक्कलकोटजवळ एक लहानसं गाव होतं। त्या गावात माधव नावाचा तरुण राहत होता। माधवच्या घरात 4 जण होते। त्याचे वडील हरिभाऊ पूर्वी शेतात काम करणारे, आता वय झालं होतं, शरीर थकलं होतं, मनात कायम चिंता असायची। आई सावित्री घर सांभाळणारी, देवावर श्रद्धा ठेवणारी, स्वतः कमी खायची पण मुलासाठी सगळं द्यायची। माधवची बायको लक्ष्मी समजूतदार होती, नवऱ्याला धीर द्यायची पण एकटी असताना डोळे पुसायची। माधव स्वतः शिकलेला होता, मेहनत करायची तयारी होती पण नशीब साथ देत नव्हतं। सलग 2 वर्ष पाऊस पडला नाही, शेतात काहीच पिकलं नाही, कर्ज वाढत गेलं। एक दिवस सावकार दारात आला। तो रागात बोलला, या महिन्यात पैसे दिले नाहीत तर घरातलं सामान नेईन। त्या रात्री माधव झोपला नाही। आई जप करत होती, वडील गप बसले होते। लक्ष्मी घाबरलेली होती। माधवला वाटलं
माझ्यामुळेच हे सगळं होतंय. मी इथे राहून काय उपयोग? पहाटे कोणालाही न सांगता माधव घराबाहेर पडला. मनात एकच विचार होता, जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत परतायचं नाही. गावात एक गोष्ट प्रसिद्ध होती. लोक म्हणायचे, अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली एक संत बसतात. ते प्रश्न विचारत नाहीत, पण उत्तर देतात. माधव तिकडे चालत निघाला. रात्र झाली. वडाच्या झाडाखाली एक व्यक्ती शांत बसलेली होती. माधव जवळ बसला. काही बोलला नाही. क्षणभर शांतता होती. मग स्वामी म्हणाले, घर सोडून पळालास, पण जबाबदारी मागेच उभी आहे. माधव हादरला. डोळ्यांत पाणी आलं. त्या दिवसापासून माधव तिथेच राहू लागला. कधी सेवा करायचा, कधी शांत बसायचा. स्वामी फार बोलत नसत, पण एक वाक्य संपूर्ण आयुष्य बदलायचं. एकदा स्वामी म्हणाले, दुःख पळवायचं नसतं, त्यातून मजबूत व्हायचं असतं. हळूहळू माधव बदलू लागला. मन शांत झालं. डोळ्यांत धीर आला. 1 वर्ष गावावर दुष्काळ आला. लोक घाबरले. स्वामी म्हणाले, ज्याचं मन ओलसर आहे त्याच्या आयुष्यात पाऊस पडतो. काही दिवसांनी पाऊस पडला. लोकांना उमगलं, ही जादू नाही, ही दिशा आहे. एक सकाळी स्वामींनी माधवला बोलावलं, आता घरी जा. माधव घरी परतला. आई रडली. वडील शांत झाले. लक्ष्मीच्या चेहऱ्यावर सुख दिसलं. हळूहळू काम मिळालं. कर्ज फिटलं. घरात पुन्हा दिवा पेटला. माधव रोज सकाळी डोळे मिटून एकच मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण त्याला कळलं होतं, स्वामी संकट दूर करत नाहीत, ते माणसाला सक्षम करतात. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ